नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू चॅनेल रिअल एक्सपिरियन्स बाय गायत्री. मी गायत्री. आज माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2025 आज चालू झालेला आहे. आज 1 जानेवारी 2025 ही तारीख आहे. तर मी त्याचप्रमाणे माझा नवीन चॅनल चालू केला आहे रिअल एक्सपिरियन्स बाय गायत्री. माझं आज व्हिडिओ बनवण्याचं असं कारण मी हा व्हिडिओ बनवत आहे खास करून महिलांसाठी, कारण किंवा मुलींसाठीही. कारण ज्या मुलींचे लग्न झाल्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना जॉब करायला भेटला नसेल, किंवा त्यांना म्हणजे मुलांमुळे जॉबला जाता येत नसेल, त्या घरीच असतील, पण आता त्यांची मुले मोठी झाली आहेत आणि आता त्यांना असं वाटत असेल की आपण काहीतरी करावं, जॉबला जावे काहीतरी. पण एवढा मोठा गॅप कारण मग माझा एक्सपिरियन्स सांगते. मुले आता एक मुलगी 8 वर्षाची आहे आणि 2 मुलं ट्विन्स आहेत, ते 4 वर्षाचे आहेत. तर त्यांचे सांभाळण्यातच माझं सगळं इतके वर्ष गेलेत की त्या पूर्ण माझ्या कॉलेज कंप्लीट झाल्यापासून 8 वर्षाचा डिफरन्स पडलेला आहे, गॅप पडलेला आहे. त्यामुळे मला आता असं वाटायला लागलं की मी काय करू. म्हणजे नक्की जॉब करायचं म्हटलं तर मला एक्सपिरियन्सही नाही आहे आणि इतक्या वर्षाचा गॅप असल्यामुळे मला कुठे जॉब असं भेटणार पण नाही आहे कुठे करायचं असेल तर. तर मी असा विचार केला की घरी बसून तरी किती दिवस बसणार आहेत. आता मुलं पण मोठी झालेली आहेत, त्यांना पण कळायला लागलेलं आहे, ते स्कूलला जायला लागलेले आहेत. तर आता असं काय करावं की मला जॉबला भेटेल, परत घरी सांभाळता येईल, मुलांचाही अभ्यास वगैरे बघून सर्व काही करता येईल, त्यांच्याकडे लक्ष ठेवता येईल. तर मी असंच यूट्यूबवरती एक दिवस जॉबसाठी शोधत होते, जॉबसाठी काहीतरी असं सर्च करत बसले होते. तेव्हा मला एका कोर्सविषयी माहिती पडली. तो कोर्स म्हणजे आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. ज्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले असेल त्यांनी हा कोर्स करू शकता. तर तो फक्त 1 वर्षाचाच कोर्स आहे आणि त्या कोर्सचं नाव आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आफ्टर अर्ली चाइल्डहूड. तर हा कोर्स मला पण या कोर्सविषयी शक्यतो जरा थोडीफारच माहिती होती. आता मी ॲडमिशन घेतलं आहे जुलै 2024मध्ये. तेव्हापासून मला त्याच्याविषयी माहिती भेटली. मी यूट्यूबवरती भरपूर काही सर्च केले, त्यानंतर मला थोडीफार याच्याबद्दल माहिती भेटली. तर ज्या महिलांना किंवा लेडीजला काही करायचं असेल ग्रॅज्युएशन नंतर आणि जॉब कुठेहीच भेटत नसेल गॅपमुळे, किंवा त्यांना असं वाटत असेल की घर सांभाळून काहीतरी करावं, तर त्यांनी हा 1 वर्षाचा तुम्ही कोर्स करू शकता. याला काही कॉलेजलाही आपल्याला जावं लागत नाही, कारण की मी हा कोर्स इग्नूकडून घेतलेला आहे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून. तर हा 1 वर्षाचा कोर्स आहे. तर तुम्हाला मी याच्याविषयी माहिती सांगते. थांबा थोडा वेळ. तर मी तुम्हाला ह्या कोर्सविषयी थोडीफार माहिती सांगते. तुम्हाला जर या कोर्सबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जाऊन चौकशी बघू शकता, सर्च करून. तर हा कोर्स 1 वर्षाचा आहे. यामध्ये आपण ऑनलाईन मोड 2 प्रकारचे असतात, एक ऑनलाईन एक ऑफलाईन. तर मी ऑफलाईन मोड सिलेक्ट केलेला आहे आणि ह्याचं ड्युरेशन 1 इयरचं असतं. मीडियम मी इंग्लिशमधूनच सिलेक्ट केलेलं आहे. आणि ह्याचं तुम्हाला अजून जास्त माहिती असेल तुम्ही इथे वाचू शकता. इथे दिलेलं आहे त्याच्याविषयी डिस्क्रिप्शनमध्ये काय 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 आहे वगैरे. आणि एलिजिबिलिटी पण त्यांनी दिलेली आहे. ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं चालतं आणि फी स्ट्रक्चर पण त्यांनी सांगितलेलं आहे 10,000 आहे म्हणून. तर मला हा कोर्स माझ्यासाठी योग्य वाटला, कारण मला ऑलरेडी जॉब एक्सपिरियन्स नाही आहे आणि आफ्टर कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर मला डायरेक्ट मी माझ्या मुलीला सोडून कॉलेजची एक्झाम द्यायला गेली होती. त्यामुळे जॉब एक्सपिरियन्स पण नाही आहे. मी तिला सांभाळण्यातच माझे
बाकीचे वर्ष घालवले. त्यानंतर 2 ट्विन्स झाले, त्यांनाही सांभाळलं, त्यांच्याकडे लक्ष दिलं. मग आता ते स्कूलला जायला लागले, तर मला असं वाटलं की हा कोर्स कंप्लीट करून मी पुढे जाऊन टीचिंग फील्डमध्येही जाऊ शकते आणि त्यामध्ये प्रायमरी स्कूलमध्ये जाऊन मी जॉब करू शकते हा कोर्स केल्यानंतर. त्यामुळे मी हा कोर्स चूज केला आहे. तर तुम्हालाही हा कोर्स करू वाटला तर तुम्ही करू शकता. आणि अजून काही माहिती हवी असेल तर मला तुम्ही विचारू शकता. मी त्याबद्दलही नेक्स्ट व्हिडिओ बनवेन. जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल की हा कोर्स करण्यासाठी काय काय गरजेचं आहे, काय काय डॉक्युमेंट्स लागतात, किंवा काय काय स्टेप्स फॉलो करावे लागतात, आणि तर त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी त्याबद्दलही माहिती देऊ शकते. याचे फक्त काही थोडेफार असाइनमेंट्स असतात, 4-5 सब्जेक्ट्स असतात. त्या असाइनमेंट्स कंप्लीट कराव्या लागतात आणि त्या आपले जे सेंटर असतं दिलेलं आपल्या शहरामधलं, त्या सेंटरमध्ये जाऊन त्या असाइनमेंट सबमिट कराव्या लागतात. तर तुम्हाला जर काही अजून माहिती हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर प्लीज मला सपोर्ट करा. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, तर लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.